रोजच्यापेक्षा आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त खास आहे. का ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. त्याचीच तयारी इथे माझी सुरू होती. धनू इतक्या सकाळी काय भाजी चपाती खाणार नव्हता, म्हणून मग येते ना त्यासाठी मी मॅगी बनवली होती. पोटभर तो फक्त मॅगीच खातो सकाळी सकाळी, म्हणून मग बनवली. तो अंघोळीला गेला होता तोपर्यंत मॅगी थंड होण्यासाठी ठेवली. म्हटलं थंड झाला की पटकन खाऊन घेईल. माझ्याकडे ना भरपूर सारे ड्रेस आहेत, पण कुठं बाहेर जायचं म्हटलं ना की माझ्याकडे कपडेच नसतात, म्हणून जो एक ड्रेस होता ना तो त्यांनी प्रेस करून दिला आणि मी सकाळी सकाळी ह्यांनाच कामाला लावलं होतं. त्याच्यानंतरनं मग नाश्ता पण बनवला नव्हता. मग विचार केला होता की आपण फक्त चहा आणि बटर खायचं म्हणून नाश्ता करून घेतला. मीही माझं आवरलं आणि धनूचं अर्ध ह्यांनी आवरलं होतं. म्हणजे असंच असतं, सुट्टीच्या दिवशी मी त्यांनाच काम सांगत असते, धनूची जबाबदारी पूर्ण त्यांच्याकडे असते. पण जो काय थोडाफार नट्टापट्टा करायचा असतो ना तो मात्र मी करते. हे जुडिओमधून ना मी एक हे आणलं आहे, म्हणजे लिप बाम आणलं आहे, खूप जास्त बेस्ट आहे. आणि धनुषचे पण ओठ थोडे थोडे कधी फुटले ना तर मी हेच लावते आणि डेलीसुद्धा यूज करते त्याच्यासाठी सुद्धा, आणि मीही तेच वापरते. त्याचं गोडगोडी ते आवरून घेतलं आणि त्याचा ह्यावेळेसचा म्हणजे जी काय ड्रेपरी होती ना ती अशी काहीशी होती. आणि परत त्यांनी वरून जर्किंग वगैरे घातलं, कारण ते स्लीवलेस होतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाटत नव्हतं. जेव्हा तो प्रोग्रामला जाणार ना त्याच वेळेस म्हटलं की त्याच्या अंगातलं जॅकेट काढायचं, नाही तर बाहेर जाताना थंडी पण वाजते, म्हणून वरून जर्किंग घातलं. आणि पहिल्यांदा देवाचं दर्शन म्हणजे मुलांनी म्हणजे ह्यानं तर आमचंच बघितलं आहे. आम्ही बाहेर कुठे जाताना देवाचा पहिला आशीर्वाद घेतो आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडतो. धनुष न सांगता देवाच्या पाया पडत असतो. मी व्हिडिओ सुरू करायच्या आधीच धनुषनं गेला होता पाया पडायला. म्हटलं चल मी तुझा छोटासा व्हिडिओ पण घेते. आणि धनुचा आज ॲन्युअल डे होता. खूप छान डान्स केला. डान्सपेक्षा जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात ना तेच बघायला खूप मस्त वाटतं, आणि तो खूप छान एक्सप्रेशन देऊन मग डान्स करत होता. आणि असं मुलगा आपला इतक्या मोठ्या स्टेजवरती परफॉर्मन्स करतोय तर आईबाबासाठी ह्याच्यापेक्षा जास्त कौतुकवाणी गोष्ट काय असूच शकत नाही असं मला वाटतं. आणि इतक्या लहान वयापासून त्याला सवय लागली इतक्या मोठ्या स्टेजवरती परफॉर्मन्स करायची ना, एकदम असा धट्ट झाला आहे तो, घाबरत वगैरे अजिबात नाही. तसं तर आम्हाला दुपारीच ना अहुंच्या मित्रांच्या घरी जेवणासाठी बोलवलं होतं, पण धनुचं गॅदरिंग व्हायला खूप जास्त वेळ लागला, 4 वाजले होते. मग म्हटलं की थोडासा घरी जाऊन आराम करूयात आणि मग त्यांच्याकडे जाऊयात, म्हणून घरी आलो. थोडासा नाश्ता वगैरे केला, घरातली कामं आवरली. खूप जास्त माझं डोकं दुखायला लागलं होतं, म्हणून जरा वेळ झोपले आणि मग संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे गेलो. जाता जाता खाऊ घेतला आणि तिथे गेल्यानंतर धनुषने त्या दादाचा सगळा खेळणी बाहेर काढली होती. काहीच ठेवलं नाही आतमध्ये, सगळं हे उचक ते उचक असं काहीसं सुरूच होतं. त्यानंतरनं मग आम्ही मस्त चिकनचं जेवण केलं आणि ते धनुषने पण पोटभर जेवण केलं आणि असा संपवलं हॅप्पी हॅप्पीले दिवस.